हा, आज आपण HCF घेऊ. HCF बरोबर आहे. HCF. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर. बरोबर आहे. आता पहिलं गणित यामधलं घेऊ आपण. फाइंड द HCF ऑफ find the HCF of 18 and 48. 18 and 48 यांचा HCF आपल्याला काढायचा आहे. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. बरोबर आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता सोल्युशन. पहिले आपल्याला 18चे काय करावं लागेल? कॉमन प्राइम फॅक्टर्स काढावे लागतील. 18चे फॅक्टर्स काढावे लागतील आपल्याला. बरोबर आहे. प्राइम फॅक्टर्स काढावे लागतील. आणि प्राइम फॅक्टर म्हणजे काय? ज्याला फक्त दोनच आणि त्याचे फक्त दोनच फॅक्टर असतात, है की नाही? 1 आणि तोच नंबर इटसेल्फ. बरोबर आहे. म्हणजे जिथं 2नी भाग द्यावा लागेल आपल्याला. 2चा भाग म्हणजे इथे किती येतात? 9. नंतर मग 3नी भाग द्यावा लागेल. 3चा भाग. नंतर मग 3नी भाग द्यावा लागेल. 1. म्हणजे हे झाले 18चे फॅक्टर. 18चे फॅक्टर झाले 2 × 3 × 3. बरोबर आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला 48चे फॅक्टर पाडायचे आहे. 48. पहा, सर्वात पहिले 2 न भाग जाते त्याला. म्हणजे इथे येतात 24. नंतर मग आणखी 2नी भाग किती? 12. आणखी 2नी भाग किती येतील? 6. आणखी 2नी भाग किती येतील? 3. आणि 3नी भाग दिला तर किती येतील? 1. बरोबर आहे. म्हणजे आता 2 याचे आपण फॅक्टर पाडले. बरोबर आहे. एक 18चे फॅक्टर. 18चे फॅक्टर पडले 2 × 3 × 3. बरोबर. आणि 48चे फॅक्टर झाले कोणते? 2 × 2 × 2 कितीदा? 4दा. 2 × 2 × 2 × 2 4दा आणि × 3. बरोबर आहे. आता बघा, इथे कॉमन फॅक्टर्स आपल्याला पाहावे लागतील आणि यांचा गुणाकार करून पाहता तेवढंच येते का, नाही तर मग चुकीचं होऊन जाईल आपलं. 3 × 3 = 9, 9 × 2 = 18, 3 × 2 = 6, 6 × 2 = 12, 12 × 2 = 24 आणि 24 × 2 = 48. बरोबर आहे. आता इथे पहा, इथे कॉमन फॅक्टर कोणते कोणते आहे पाहू आपण. इथे झाला 2 आणि हा झाला 2. बरोबर आहे. आणि इथे पहा, इथे झाला 3 आणि इथे झाला 3. आणखी कॉमन आहे का ते पाहू. काही कॉमन आहे का? या 3ला आहे का जोडी? नाहीये. म्हणून मग इथे काय होईल? HCF = मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. HCF म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. बरोबर आहे.
तर अशा पद्धतीनं हे येते. म्हणजे इथं काय मग आपल्याला 2 इंटू काय करावं लागेल 3. 2 इंटू 3. 2 इंटू 3 म्हणजे किती होते मग 6. 6 इज द हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता 6 काय आहे तुमचा HCF आहे. कशाचा? 18 आणि 48 चा. 6 काय आहे HCF. HCF इज इक्वल टू 6. म्हणजे हा 6 काय आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे. म्हणजे 18 चे फॅक्टर जे जे आहेत ते आणि 48 चे आपण हे करायचे आणि त्यामधला हायेस्ट जो फॅक्टर आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर दोन्ही याचे कॉमन, बरोबर आहे, यामधली आणि यामधली. म्हणजे हायेस्ट जो कॉमन फॅक्टर आहे तो कोणता आहे 6. 6 च्या जास्त इथं कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर असू शकत नाही. काय या 6 नी यालाही भाग जातो है ना, साइन 3 18 आणि इथेही भाग जातो साइन 8 48. 6 च्या वरती म्हणजे कॉमन फॅक्टर असू शकत नाही इथं. आता हा आपण काढला HCF किती 6. कशाचा? 18 आणि 48 चा. बरोबर आहे. हा झाला HCF. बरोबर आहे. आता दुसरं गणित घेऊया आपण. दुसरं गणित. फाइंड द HCF ऑफ find the HCF of 20, 28 and 36. 3 याचे घेऊ आपण, 3 याचे. बरोबर आहे. 36. बरोबर आहे. आता इथे सुद्धा आपल्याला काय काढावं लागेल, त्याचे प्राइम फॅक्टर्स काढावे लागतील. प्राइम फॅक्टर्स. प्राइम फॅक्टर्स आता कोणते कोणते पाहिजे आपल्याला माहिती आहे काय? 2 पासून सुरुवात करावी लागेल. 2 प्राइम फॅक्टर, 3 प्राइम फॅक्टर, नंतर मग 5, 5 च्या नंतर कोणता 7, 7 च्या नंतर कोणता 11. यांनी भाग द्यावा लागेल आपल्याला. प्राइम फॅक्टर्स पाडायचे आहे. 20, 28, 36 यांचे प्राइम फॅक्टर्स पाडायचे आणि आपल्याला HCF काढायचा आहे. फॅक्टर्स पाडणं हे तुम्हाला आलेच पाहिजे. बरोबर आहे. आता इथे पहा 20. 20 चे आपल्याला फॅक्टर पाडावे लागतील. बरोबर आहे. सर्वात पहिले कशाने भाग द्यायचा? 2 नी. 2 नी भाग द्यायचा. म्हणजे जातो म्हणून देऊन राहिलो, नाही तर मग 3 नी दिला असता. बरोबर. आता आणखी 2 नी भाग जातो 5 आणि नंतर मग 5 नीच जातो. मग कुठे येतात 1. म्हणजे 20 चे फॅक्टर पडले कोणते? 2 इंटू 2 इंटू 5. बरोबर आहे. तसेच 28 चे फॅक्टर पाडायचे. 28 चे फॅक्टर सर्वात पहिले 2 नी भाग, किती येतात 14. नंतर 2 नी भाग, किती येतात 7. नंतर 7 ला कशाने भाग? 7 नीच जाईल, म्हणून मग 7 नी भाग जाईल 1. म्हणजे 28 चे फॅक्टर काय झाले मग 2 इंटू 2 इंटू 7. तसेच 36 चे फॅक्टर पाडायचे. बरोबर आहे. 36 चे फॅक्टर पाडायचे. म्हणजे सर्वात पहिले कितीनी भाग? 2 नी. इथे किती येतात 18. नंतर मग 2 नी भाग है ना, किती येतात 9. 3 नी भाग, किती किती येतात 3. आणि या 3 ला किती नी भाग? 3 नी भाग. म्हणजे हे कुठपर्यंत करायचं? खाली 1 येईपर्यंत करायचं आपल्याला. म्हणजे 36 चे फॅक्टर पडले आपले 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. आणि हे बरोबर आहे का ते पाहायचं, नाही तर मग आपलं चुकीचं होऊन जाईल है ना.
20 म्हणजे काही किती मग 2 इंटू 2 इंटू 5 बरोबर आहे. आणि एक वेळा पाहून घ्या 5 दुनी 10 10 दुनी 20 28 चे सुद्धा फॅक्टर पाडून घ्यायचे म्हणजे पाडलेलेच आहे फक्त लिहायचे आहे. म्हणजे किती येतात 2 इंटू 2 इंटू 7 बरोबर आहे. हे इथं आहे इथं दिलेले आहे. आता इथे पहा 7 दुनी 14 आणि 14 दुनी 28 बरोबर आहे. आता 36 चे सुद्धा फॅक्टर आपण पाडलेले आहे. कोणते 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 बरोबर आहे. आणि हे बरोबर आहे का ते पाहून घ्यायचं. 3 त्रिक 9 9 दुनी 18 18 दुनी 36 आणि HCF म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर बरोबर आहे. इथे पहा किती 2 इथे किती 2 इथे किती 2 बरोबर आहे. आणि इथे पहा इथे किती 2 इथे 2 ते सुद्धा 2 आणखी दुसरा आहे का कोणी कोणीच नाही. म्हणून हे 2 आणि 2 म्हणजे 2 2 2 वेळा असे कॉमन फॅक्टर आले आपले. म्हणून इथे HCF जो झाला तो काय झाला HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर 2 इंटू 2 म्हणजेच किती 4 4 इज आवर आन्सर. म्हणजे पहिले आपल्याला काय करावं लागेल कॉमन फॅक्टर पाडावं लागेल बरोबर आहे 20 चे. नंतर मग 28 चे पाडावे लागेल. नंतर मग 36 चे पाडावे लागेल. नंतर मग त्याच्यात कॉमन फॅक्टर्स कोणते आहे ते पाहावं लागेल. तिन्ही याच्यात पाहिजे आपल्याला तिन्ही याच्यात. 2 जर संख्या असल्या तर 2 याच्यात पाहिजे. 3 जर असल्या तर 3 मध्ये पाहिजे बरोबर आहे. आणि नंतर मग HCF इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स ओके. तर अशा पद्धतीने ते करायचं बरोबर आहे. आता पहा याच्यानंतरच क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 फाइंड the HCF of find the HCF of 4 and 15 4 आणि 15 चे पाहायचे बरोबर. आता हे तुम्ही करून पहा. 2 मी करून दिले तुम्हाला. आता पहा सोल्युशन आता पहा 4 चे फॅक्टर पाडून पाहिजे. 4 चे फॅक्टर कोणते कोणते पडतात किती 2 इथे किती 2 आणखी याला 2 ने भाग जातो 2 ला 1 झाले. 4 चे फॅक्टर काय झाले 2 इंटू 2 1 इज तोवर आपल्याला करायचा आहे बरोबर आहे. आणि 15 चे पाडायचे 15 चे फॅक्टर पाडायचे. आता इथे 2 नी भागच जात नाही मग आता 3 नी द्यायचा 3 5 15 आणखी 5 नी भाग द्यायचा मग बरोबर आहे. मग किती येतात 1 बरोबर आहे. मग आता इथे फॅक्टर्स कोणते पडले पहा 4 चे फॅक्टर पडले तुमचे 2 इंटू 2 आणि 15 चे काय पडले 3 इंटू 5. आता HCF काढा इथे. HCF म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स. आता इथे पहा 2 आहे खाली 2 आहे का नाही आहे वरती 2 आहे इथे आहे का 2 नाही आहे इथे 3 आहे इथे आहे का नाही आहे
म्हणजेच इथे पहा 4 चे फॅक्टर 15 मध्ये नाही आणि 15 चे फॅक्टर 4 मध्ये नाही, बरोबर आहे. म्हणजे याचे फॅक्टर 4 चे फॅक्टर्स या 15 मध्ये नाही आणि 15 चे फॅक्टर्स याच्यात नाही आहे. याला म्हणतात को प्राईम नंबर, बरोबर आहे. को प्राईम नंबर, को प्राईम नंबर्स म्हणतात. आता असे जर को प्राईम जर असले तर मग कसं करायचं? एचसीएफ मध्ये काय पाहिजे? कॉमन फॅक्टर्स पाहिजे. मग आता 0 होईल का एचसीएफ? एचसीएफ 0 होईल का? एचसीएफ इज इक्वल टू 0? नो. इथे काय करावं लागेल तुम्हाला? इंटू 1 करावं लागेल आणि इथे काय करावं लागेल? इंटू 1 करावं लागेल. हे खाली आहे तुमचा 2 इंटू 2 इंटू 1, 3 इंटू 5 इंटू 1 आहे ना 1 इथे. मग हा 1 इथे कॉमात येतो आपल्या, म्हणजे दोन्ही याच्यात काय आहे? कॉमन 1 आहे तुमचा. दोन्ही याच्यात काय कॉमन 1 आहे. म्हणजेच एचसीएफ काय आला इथे? एचसीएफ इज इक्वल टू 1. जर आपल्या जवळ प्राईम फॅक्टर असतील, को प्राईम फॅक्टर असतील, को प्राईम नंबर जर असेल दोनच्या दोन्ही, तर त्याचा एचसीएफ हा काय असतो? 1 असतो. एचसीएफ को प्राईम जर फॅक्टर असतील तर एचसीएफ 1, बरोबर आहे. को प्राईम फॅक्टर्स असतील तर एचसीएफ 1, बरोबर आहे. आता आपण घेऊया एलसीएम. एलसीएम आता एलसीएम म्हणजे काय? एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, बरोबर आहे. लिस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट कॉमन मल्टिपल. आता प्रश्न पहा त्याचा, बरोबर आहे. पहिला प्रश्न समजा फाइंड द एलसीएम ऑफ find the LCM of 24 and 90. 24 and 90 हे सुद्धा आपण प्राईम फॅक्टर्स काढून करू शकतो, परंतु ते थोडं आपल्याला कठीण जाईल. म्हणून मग आपण काय करू? इथे सोल्युशन, इथे आपण दुसरी मेथड वापरू. काय करतो आपण? 24 लिहितो आणि 90 सुद्धा लिहितो आणि एकाच वेळी त्याला काय देतो? भाग देतो, बरोबर आहे. आता दोन्ही याला कशाने भाग जातो? 2 नी भाग जातो. पहिले 2 नी भाग जातो, आहे की नाही? प्राईम फॅक्टर्सच घ्यायचे, 2 नी भाग जातो. इथे किती येतात? 12. इथे किती येतात? 45. जोपर्यंत 2 नी भाग जातो 2 नी भाग देत जायचं, बरोबर आहे. आणखी 2 नी भाग जातो इथे 12 ला, मग 6, बरोबर आहे. 45 ला नाही जात तर ते जसेच्या तसेच लिहायचे. 45 ला नाही जात भाग तर ते जसेच्या तसेच लिहायचे 45. नंतर मग आणखी 2 नी भाग जातो, बरोबर आहे. इथे किती येतात? 3. नंतर इथे किती येतात? 2 नी भाग जातच नाही याला. 6 ला 2 नी भाग गेला. 45 ला जातो का? नाही जात. म्हणून 45 जसेच्या तसेच. भाग नाही गेला की ते आपण जसेच्या तसेच लिहायचे, बरोबर आहे. याला आता वाढवावं लागेल आपल्याला खाली, बरोबर आहे. आता काय करावं लागेल पहा, इथेही 2 नी भाग जात नाही, इथेही 2 नी भाग जात नाही. आता 3 नी भाग जाते का ते पाहायचं. तर 3 नी 3 ला भाग जातो आणि 45 ला सुद्धा जातो, म्हणून इथे 3 न भाग. 3 एक 3 आणि इथे 15 त्रिक 45, बरोबर आहे. आणखी 3 नी भाग जातो 15 ला, बरोबर आहे. इथे 1 आणि 3 15.
आता पूर्ण खाली एक 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 आला पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे तिथं आता पहा इथे तर झाले भाग झाले. इथं 5 आहे. म्हणून 5 ने भाग दे. खाली सर्व एक 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 आले पाहिजे. हे सर्व खाली एक एक आला पाहिजे तोपर्यंत करायचं. बरोबर आहे. तर मग आता पहा इथे एलसीएम काय येतो तो. एलसीएम म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स इंटू मल्टिप्लिकेशन ऑफ नॉन कॉमन फॅक्टर. म्हणजे हे सगळेच्या सगळे आले याच्यात. कॉमनही आले, नॉन कॉमनही आले. म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 आणि इंटू 5. हे सर्वच्या सर्वांचा जो मल्टिप्लाय आहे तो म्हणजे तुमचा एलसीएम. 2 कितीदा आहे? 3दा. 2 इंटू 2 इंटू 2. 3 कितीदा आहे? 2दा. 3 इंटू 3. आणि 5 कितीदा आहे? एकदा. पहा 5. 3 2दा आणि 2 3दा. आता यांचा मल्टिप्लाय करायचा मग. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दोन्ही 90, 90 दोन्ही 180 आणि 180 दोन्ही किती होतात? 360. असा गुणाकार करायचा याचा. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45 है ना. हे असं गुणाकार करत राहायचा. बरोबर इथे किती येतात? 360. 360 इज अवर आन्सर. बरोबर आहे. याला म्हणतात एलसीएम. बरोबर आहे. म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे इथं आहे 24 तुमचा आणि इथं किती आहे? 90. यांचे मल्टिपल घेत जायचे, मल्टिपल घेत जायचे, मल्टिपल घेत जायचे. बरोबर आहे. इथंही 360 याचा मल्टिपल येतो आणि इथं सुद्धा 360. आणि हा काय आहे? लिस्ट मल्टिपल. याच्यापेक्षा जास्त असू शकतात. म्हणजे 24च्या पाड्यात 360 आणि 90च्या पाड्यात 360. लिस्ट कॉमन मल्टिपल. बरोबर आहे. त्याला काय म्हणतात? लिस्ट कॉमन मल्टिपल. कळलं? म्हणजे आपल्याला काय करावं लागते? 24 आणि 90 याचे असे फॅक्टर्स घ्यावा लागतात. 2नी भाग, 2नी भाग, 2नी भाग, 3नी भाग, 3नी भाग, 5नी भाग. आणि खाली काय आला पाहिजे? 1 1 आला पाहिजे. मग तो त्याचा आपण काय काढू शकतो? एलसीएम काढू शकतो. ओके. त्याचा आपण एलसीएम काढू शकतो. आता तसंच आपण दुसरं गणित घेऊया एलसीएमच. आणि ही एक म्हणजे एकदम सोपी मेथड आहे. बरोबर आहे. एलसीएम काढायची ही एकदम सोपी मेथड आहे. आता इथे दुसरं गणित. फाइंड एलसीएम ऑफ 20, 25 and 30 and 30. बरोबर आहे. इथे 25. बरोबर आहे. फाइंड एलसीएम ऑफ 20, 25 and 30. आता इथे 3 संख्या आहेत. 3 संख्या घ्यायची इथं. इथे 20, इथे 25 आणि 30. 3 संख्या घ्यायच्या आणि 3 संख्यांना असे हे पाडायचे. बरोबर आहे. आणि सर्वात पहिले कितीनी भाग? प्राइम नंबर एकदम छोटावाला 2. बरोबर आहे. 2 नी भाग द्यायचा. प्राइम नंबर घ्यायचे. पहिले 2, नंतर 3, नंतर 5 असे घ्यायचे. आणि इथं सोल्युशन चालू आपलं. 2 नी भाग द्यायचा. इथे किती येतात? 10. इथे किती येतात? 25. इथे किती येतात? 15. या 25 ला भाग जात नाही म्हणून ते जसेच्या तसेच. आणि या 30 ला 2 नी भाग जातो. बरोबर आहे. म्हणून मग हे करतो आपण तिथे. बरोबर आहे.
आता पहा इथे 2 नी आणखी भाग जातो इथं, बरोबर आहे. तर इथे किती येतात 5, इथे किती येतात, इथं भागच जात नाही म्हणून 25, इथे सुद्धा भाग जात नाही म्हणून 15, बरोबर आहे. आता इथे कशाने भाग जाईल, 3 नी भाग जाईल आहे ना, 15 ला 3 नी भाग, बाकी 5 ला भागच जात नाही, 5 जसेच्या तसेच. 25 ला भाग जात नाही 3 नी म्हणून 25 जसेच्या तसेच, आणि इथं 3 15, बरोबर आहे. आता काय करावं लागेल आपल्याला, आणखी इथं 5 नी भाग द्यावा लागेल. 5 एक 5, 5 5 25 आणि 5 एक 5, बरोबर आहे. आता इथे 5 राहिलाय, खाली मला एक 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 आले पाहिजे, तोपर्यंत भाग नाही गेला तर ते जशीच्या तशी संख्या लिहायची हा. आणि इथे 5 नी जर भाग दिला तर काय होईल, 1, इथे 1 आणि इथे 1, खाली 1 1 1 आलं की झालं. एक लक्षात द्या, 2 नी भाग दिला, 20 ला भाग गेला होता 10, 25 ला भाग जात नाही जशीच्या तसेच, 30 ला भाग जातो 15, आणखी इथे 2 नी भाग या 10 ला दिला 5, या दोघांनाही भाग जात नाही जशीच्या तसेच. 3 नी भाग नंतर मग 2 नी भाग जायचं राहिलंच नाही, 3 नी भाग जातो कशाला, 15 ला, म्हणून या 15 ला भाग दिला 5, हे जशीच्या तशीच. आता 5 नी भाग दिला, मग इथेही जातो, इथेही जातो, इथेही जातो, नंतर आणखी 5 नी भाग इथे जातो, म्हणून मग इथपर्यंत असं करायचं. एलसीएम ची मेथड एकदम सोपी आहे, बरोबर आहे, चांगली करा तुम्ही. याला फार घुटून टाकायचं, एलसीएम आणि एचसीएफ आलाच पाहिजे. एचसीएफ, एलसीएम काय येईल मग, हे सर्वांचा मल्टिप्लाय, 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 5 असं. मग आता इथे काय होईल पहा, 5 5 25, 25 3 75, 75 दोन्ही 150 आणि 150 दोन्ही 300, बरोबर आहे. या पद्धतीने हे एलसीएम आलेला आहे, बरोबर आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, 3 संख्या असतील तर तिन्ही संख्या घ्यावं लागते, आणि 2 संख्या असतील तर 2 संख्या घ्यावं लागेल, बरोबर आहे. आता याच्यानंतर पहा, आता एक गणित आणखी फार महत्वाचं गणित है ना, क्वेश्चन नंबर 3, हे पहा, फाइंड द एलसीएम ऑफ find the LCM of 9 and 4, 9 and 4, 9 and 4 चाच एलसीएम आपण पाहूया, बरोबर. आता 9 आणि 4 चा एलसीएम आपल्याला पाहिजे, काढून पहा, हे तर सोपीच आहे म्हणा. एलसीएम काय करतो आपण, 9 आणि 4 असे लिहायचे, आणि इथं असे त्याचे घर पाडायचे. पहिले सर्वात पहिले कशाने भाग देतो आपण, 2 नी, बरोबर आहे. 4 ला भाग जातो ना, म्हणून इथे 9 जसेच्या तसेच, इथे 2. आता ठरवायचं याला कशाने भाग जातो, इथं 2 नी भाग जातो म्हणून इथे 2 घ्यायचे, इथे 9 जसाच्या तसाच 1 चा भाग. आता इथे कशाने भाग जातो, 9 ला जातो 3 नी, म्हणून मग 3 नी भाग देतो, बरोबर आहे. 3 त्रिक 9, आणि इथे किती आला 1, बरोबर आहे. आता काय होईल, आणखी 3 नी भाग जातो, 3 एक 3, आणि इथं 1 एक 1, बरोबर आहे. आता इथे काय होईल मग, एलसीएम म्हणजे सर्वांचं मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. आता एलसीएम म्हणजे मल्टिप्लिकेशन या सगळं सर्वांचं, 2 इंटू 2 इंटू
3 into 3 बरोबर आहे. तर इथं काय होईल मग 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36. तर हे झालं एलसीएम तुमचा 36 एलसीएम झाला. आता पहा इथे 9 आणि 4 आहे, यांचा काय पाहिजे आपल्याला एलसीएम पाहिजे. आणि या दोनच्या दोन्ही संख्या कशा आहे पहा बरं. 9 चे फॅक्टर यामध्ये नाही आणि 4 चे फॅक्टर यामध्ये नाही, बरोबर आहे. म्हणजेच हे को प्राईम नंबर म्हणतात त्याला, को प्राईम नंबर. आणि को प्राईम नंबर जर असतील तर एलसीएम काय असतो, या दोघांचा मल्टिप्लाय. एलसीएम इज इक्वल टू 9 into 4 को प्राईम जर नंबर असतील तर. आणि इथे किती येतात 36. आणि इथं पहा 9 आणि 4 हे दोन नंबर आहे, हे काय को प्राईम नंबर. को प्राईम नंबर जर असतील तर काय होईल पहा, एचसीएफ. एचसीएफ काय येईल माहिती का, इथे याचा फॅक्टर यामध्ये नाही आणि याचा फॅक्टर यामध्ये नाही, बरोबर आहे. म्हणून मग इथे काय होईल, याचा एचसीएफ 1 होईल, 1, बरोबर आहे. एचसीएफ काय येतो 1. को प्राईम नंबर जर असतील तर एचसीएफ त्याचा काय असतो 1. आणि को प्राईम नंबर जर असतील तर एलसीएम काय येतो त्यांचा मल्टिप्लिकेशन, किंवा असं काढलं तरी चालेल, बरोबर आहे. पण एचसीएफ मध्ये एक तुम्हाला घ्यावाच लागेल आणि एक असतो खाली, त्यामध्ये सुद्धा चुकत नाही, बरोबर आहे. त्यामध्ये सुद्धा चुकी होत नाही, बरोबर आहे. आता याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय, प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय, प्राईम नंबर म्हणजे काय, a number which has only two factors. A number which have only two factors, only two prime factors, only two factors, okay, is known as prime number. आता इथे पहा, सर्वात पहिला नंबर म्हणजे कोणता 2. 2 ला काय असतात 1 into 2, म्हणजे या 2 ला 1 फॅक्टर आहे आणि इट्स नंबर इटसेल्फ, बरोबर आहे. 2 ला 2 फॅक्टर असतात 1 आणि 2, जसे कसे 3 जर म्हटलं आपण 1 into 3, बरोबर आहे. आणि 5 हा प्राईम नंबर आहे, मग 1 into 5, बरोबर आहे. असे ते फॅक्टर्स असतात, बरोबर आहे. म्हणजे त्याचा तोच नंबर असतो फॅक्टर आणि 1 सुद्धा असतो, बरोबर आहे. आणि 2 इज द smallest prime number. 2 is the smallest prime number. 2 is the smallest prime number, बरोबर आहे. 2 काय आहे, स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे, बरोबर आहे, स्मॉलेस्ट प्राईम नंबर. 1 is not prime number and composite number. 1 is neither prime nor composite. तो कंपोजिट नसतो आणि 1 हा कंपोजिट नसतो आणि प्राईम नसतो. 1 is neither prime nor composite. 2 is the smallest prime number. आणि प्राईम नंबर कसे असतात मग,